ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे। जेवणाच्या ताटातली खरी रंगत आणि आजच्या मेजवानीचा मुख्य मानकरी आमचा खास चिकन रस्सा। रसरशीत चिकन आणि त्यासोबत चविष्ट ग्रेव्ही, घरच्या स्वादाची आठवण करून देणारा हा रस्सा, ज्याचा सुगंधच सांगतोय की चव किती छान आहे। मऊ लुसलुशीत चपाती असो वा गरम भात, या रश्श्यासोबत प्रत्येक घास तुम्हाला तृप्त करेल। तर मग वाट कसली पाहताय, सुरू करूया आजचा हा खास बेत। पण रेसिपी सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता चिकन करण्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। तुकडे आपल्याला हवे तसे आपण करून घ्यायचे। आता सगळ्यात अगोदर आपण चिकनसाठी वाटण करून घेऊया। आता कांदा खोबऱ्याच्या वाटणासाठी मी हे कांदे त्यांना चिरा पाडून मी गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावरती डायरेक्ट भाजून घेतलेले आहेत आणि नंतर मग भाजून झाल्यानंतर थंड झाले की त्याचं साल काढून घ्यायचं आणि ते आपल्याला वाटण्यासाठी वापरायचे। त्याच्यानंतर हे सुकं खोबऱ्याचे काप आहेत ते मी तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत। धणे आहेत ते सुद्धा तव्यामध्ये भाजून घ्यायचे। एक 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, त्याच्याने वाटणाचा फ्लेवर चांगला येतो आणि भाजीला चव येते, म्हणून कोथिंबीरच्या काड्या। आता ह्या सगळ्याच आपल्याला वाटण करून घ्यायचंय। हे बघा, आता हे आपलं वाटण तयार आहे। आता चिकनसाठी मी हा एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मी असं चौकोनी चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर वाटणाची रेसिपी आपण अगोदरच बघितलेली आहे। हिंग, हळद, तिखट, अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि हे वाटणाचं मी पाणी काढलेलं, वाटण काढून घेतल्यानंतर ते भांड्याचं मी पाणी घालून हे पाणी काढून घेतलेलं आहे। हे आपण पुढे वापरणार आहोत। आता मी पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। हे 5 पळी तेल घालून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। आता हा आपला कांदा परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मसाले घालून घेणार आहोत। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचे, 2 चमचे मी तिखट घातले। आता ह्याच्यावर आपल्याला लगेच वाटण घालून घ्यायचे। वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचे। आता हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं। हे असं परतताना आपण गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि चिकन हे परतून घ्यायचे। आता चिकनला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण चिकन परतून घेतलेले आहे। आता आपण ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत। ते सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं। तर झाकण ठेवू आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचंय। आता आपण ह्याच्यावरती जे वाटणाचं पाणी आपण काढून ठेवलं होतं हे घालून घेऊया, म्हणजे ते वाटणाचं पाणी सुद्धा गरम होईल आणि ते आपण चिकन मध्ये घालणार आहोत। अजून थोडंसं दुसरं पाणी सुद्धा त्याच्यात घालणार आहे। बघा, मी अजून पाणी त्याच्यामध्ये घालते। आता हे पाणी गरम होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं। हे बघा, आता हे झाकणाचं पाणी आहे हे गरम झालेलं आहे। आता आपण हे या चिकन मध्ये घालून घ्यायचं। बघा, चिकनला सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे
आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. चिकन आपण जेवढी चांगली परतून आधी तेलावर तेवढी ती लवकर शिजते. म्हणून चिकन परताना कधीच घाई करायची नाही, ते व्यवस्थित परतून घ्यायचे. हे बघा, चिकनच्या बरोबरीने आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. अर्धा किलो चिकनच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं. तर हे मीठ व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता हे बघा, चिकनला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि झाकणावर आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. आता चिकन शिजेपर्यंत आपण हे असंच ठेवायचं. मीडियम गॅस करायचा आहे. आता मीडियम गॅस करून चिकन पूर्ण शिजवून घ्यायची. चला आता बघूया चिकन शिजली का ते. मस्त उकळते आहे, तरी सुद्धा चांगली आलेली आहे. कलर सुद्धा चांगला आलेला आहे. तर आपण एक पीस घेऊन बघूया शिजली आहे का. मऊ पीस असतो तो शक्यतो बघायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळतं चिकन शिजली आहे का ते. हे बघा, हे बघा, पटकन तुटली म्हणजे आपली ही चिकन तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करायला घेऊया. तुम्हाला हा चिकनचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.